वानखडे, खडकीतील एक सामाजिक कार्यकर्ती आहे. आज आम्ही खडकीतील सीओ मॅडमकडे भेटलो आणि त्यांना आम्ही मुलांना शाळेमध्ये संविधान शिकवलं जावं या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान दिवस हा माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी संविधान दिवस हा सांगितला जातो, माहिती आहे, पण संविधान काय आहे हेच मुलांना कळत नाही. संविधानाचा अर्थ कळत नाही, कोणत्याही आर्टिकलचा काय परिणाम होईल हे मुलांना कळत नाही. कृपया प्रत्येक दिवसाला एक एक आर्टिकल शाळेत शिकवलं जावं हीच आमची अपेक्षा आहे. मी भरत सिंग मोहन सिंग ठाकूर, खडकी कॅन्टोन्मेंट काँग्रेस पक्ष ब्लॉक अध्यक्ष. खडकी हातगाडी व्यापाऱ्यांच्या संदर्भात विषय घेऊन आलो होतो आम्ही. तर मॅडमला सांगितलं गेल्या वेळेस अतिक्रमणाच्या वेळेस ज्या हातगाडीवाल्यांना मंदीचा त्रास झालेला आहे, तर तो त्रास आता झाला नाही पाहिजे. म्हणून आता जे सणासुदीचे दिवस आलेले, दसरा आला आहे, दिवाळी आले, त्या दिवाळीच्या ह्याच्यात आहे ना लोकांना व्यापार करण्यासाठी संधी मिळावी यासाठी आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सेवेत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी आशुतोष येरेल्लो, ऑल इंडिया पॅन्थर सेना पुणे शहर कार्याध्यक्ष. आम्ही दवाखाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ते जे मूलभूत प्रश्न जे आम्ही आज इकडे उपस्थित केलेत सीओ मॅडमकडं, त्या प्रश्नांवरती गांभीर्याने दखल घेऊन त्वरित याच्यावर योग्य तो निर्णय भेटावा हीच माझी विनंती ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून. मी प्रभाकर बबलू अशोक कुलकम, सामाजिक कार्यकर्ता, RTI ॲक्टिव्ह. माझा विषय असा होता, माहिती अधिकार बरेच माहिती टाकली होती मी कॅन्टोन्मेंट बोर्डात 7 ते 7, पण एक बी जन माहिती अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही म्हणून मी फर्स्ट अपील केली. फर्स्ट अपीलला बी सीओ मॅडमनी सुनावणी घेतली नाही म्हणून मी सेकंड अपील केली. माहिती अधिकार म्हणून यांनी माहिती अधिकारला खच्ची करण्याचं काम खडकी कॅन्टोन्मेंटने केले आणि त्याला कचऱ्याची टोपे दाखवली. नमस्कार, मी अभिजित गडाख, वंचित बहुजन आघाडी खडकी विभाग अध्यक्ष. आज आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये जे मुद्दे उपस्थित करून आलो होतो, त्या मुद्द्यासाठी आज आमची खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मॅडम सीओ मॅडम यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेतनं मला एकच त्यांना सांगायचं होतं की तुम्ही आम्हाला लेखी काही दिलेलं नाही आहे, तोंडी आश्वासन दिलेलं आहे. मला असं वाटते की भविष्यामध्ये पुन्हा एकदा ह्या विषयांना घेऊन आंदोलन करावं लागेल, पुन्हा एकदा उपोषण करावं लागेल. एवढंच बोलतो, थांबतो. नमस्कार, मी विलास कांबळे, खडकी गोल मार्केट इथून हातगाडी पत्रे संघटनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या मागण्यासाठी सीओ मॅडमला आमचं मित्रपरिवार गेला होता, त्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात. आणि दुसरं एक असं आहे की दसरा दिवाळी सण आलेले, आम्हाला व्यवसाय करायला परवानगी द्या आणि आमच्या अडचणी असेल ते आपण सोडावं.